सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. त्या जेव्हा वंदे मातरम सुरू होतं, त्या खरगे यांच्या कानात काहीतरी बोलताना दिसलं. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अतिशय चिंताजनक बाब आहे, गंभीर बाब आहे. जर वंदे मातरमच्या संदर्भामध्ये त्यांनी आडकाठी आणली असेल, तर त्यांना मी माहिती करता त्यांना जर या देशाचा इतिहास कदाचित सांगितला गेला नसेल, तर खरं तर महाराष्ट्रामध्ये एका कवीनी वंदे मातरमच्या संदर्भामध्ये एक सुंदर शब्द रचना केली. वेद मंत्रा हून अम्मा वंद्य वंदे मातरम. म्हणजे देवाच्या मुखातून निघालेल्या वेदापेक्षा शहीदांच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम हे आमच्यासाठी वंद्य आहे, पूजनीय आहे. वंदे मातरमचा अर्थ साधा आहे. ज्या देशामध्ये आम्ही राहतो, ज्या देशाचं पाणी पितो, त्या देशाचं अन्न खातो, जो ऑक्सिजन ज्या देशाच्या हवेतून घेतो, त्या देशाला प्रणाम करणं, सुजलाम सुफलाम करण्याचा भाव निर्माण करणं, यामध्ये आपत्ती असूच शकत नाही. आणि श्रीमती सोनियाजींनी या संदर्भात जर आक्षेप घेतला असेल, तर हे गीत हे काही भारतीय जनता पार्टीच्या कोणी कार्यकर्त्याने लिहिलेलं नाही, कदाचित त्याची माहिती नसेल. संविधानामध्ये वंदे मातरम की जनगण मन राष्ट्रगीत कोणतं निश्चित करावं यामध्ये जेव्हा संवाद झाला, डिबेट झाली आणि संविधान सभेतून निर्णय झाला की जनगण गा राष्ट्रगीत आणि वंदे मातरम गा राष्ट्रगान. आणि वंदे मातरमच्या संदर्भात जर केंद्र सरकारचं पंडित नेहरूंनी काढलेलं नोटिफिकेशन जरी बघितलं, तरी सोनियाजींच्या लक्षात येईल की वंदे मातरम हे राष्ट्रगान आहे. आणि या संदर्भात जर त्यांचा आक्षेप असेल, तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. या देशाच्या शहीदांनी हातात तिरंगा व ओठामध्ये वंदे मातरम या शब्दाची ऊर्जा घेऊन इंग्रजांनी छातीवर मारलेल्या गोळ्या सुद्धा झेलल्या आहे. आणि शहीदांनी शेवटच्या क्षणी वंदे मातरम या शब्दांनी जगाला निरोप दिलाय. तर वंदे मातरमच्या संदर्भात आक्षेप असण्याची आवश्यकता नाही. आणि आता तर 150 वर्ष सार्धशती आहे. शेवटी वंदे मातरम म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही आहे. वंदे मातरम म्हणजे पद्य नाही आहे. वंदे मातरम म्हणजे भावगीत नाही आहे. वंदे मातरम म्हणजे कविता नाही. वंदे मातरम म्हणजे आमच्या रक्तामध्ये ऊर्जा निर्माण करणारे हे वेदाहून पवित्र असे शब्द आहे. याची जाणीव असण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात जे सूर्यकांत यांनी वक्तव्य केलं होतं, त्यावरून त्यांनी डिनाय केलंय. त्यांनी म्हटलंय की माझं वक्तव्य जे आहे ते चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं आणि त्याच्यावरून युवकांना कुठेतरी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मग स्पष्टता जागेवर आता प्रश्नच भविष्यात उद्भवत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून युवकांचा अवमान झाला असं जे वातावरण निर्माण केलं गेलं होतं, मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदरणीय न्यायमूर्तींनी त्या संदर्भामधली जी संदिग्धता होती ती संपवून स्पष्टता आणल्यावर आता यामध्ये वातावरण बिघडवण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये. हो, पृथ्वीराज चव्हाण यांनी असा दावा केला आहे की गोपीनाथ मुंडे जे होते किंवा खासदार होते तेव्हा ते काँग्रेसमध्ये जाणार होते. सोनिया गांधींनी त्याला से पण दिला होता. पण मनमोहन सिंगांनी नाही म्हटल्यामुळे हा पक्ष प्रवेश थांबला. नाही, खरं तर यामध्ये स्वर्गीय गोपीनाथजींच्या संदर्भामध्ये आता कोणतीही चर्चा करण्याचं काहीही कारण नव्हतं. सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब एक मोठे नेते आहेत. राज्याचं नेतृत्व त्यांनी केलं. त्यांना साधारणतः राजकारणातला हा शिष्टाचार आहे की एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचं खंडन जेव्हा करता येत नाही त्या व्यक्तीला, अशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही. त्यांच्या या सर्व चर्चेतून, माहितीतून पुन्हा एक गोष्ट घडते की माननीय सोनियाजींच्या पेक्षाही
डॉक्टर मनमोहन सिंगजी हे श्रेष्ठ होते, हा जो भाव त्यांच्या वक्तव्यावरून येत आहे, तोही त्यांचा अंतर्गत राजकारणाचा प्रश्न असू शकतो. पण सोनियाजींनी हिरवी झेंडी दाखवली आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी थांबवलं. मला वाटतं की हे कोणालाही पटणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.